आकाशवाणी पुणे. माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 1 कोटी घरांना सौर ऊर्जा निर्मिती संच देण्यासाठीच्या पीएम सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठीतून शिक्षणासाठी आयआयटी मुंबईनं विकसित केलेलं सॉफ्टवेअर सर्व विद्यापीठांना देणार चंद्रकांत पाटील यांची माहिती. आरोग्य विभागातील 1400हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षा आजपासून. आता सविस्तर बातम्या. देशातल्या 1 कोटी घरांच्या छपरावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवण्यासाठीच्या पीएम सूर्यघर योजनेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यासाठी 75,021 कोटी रुपयांच्या खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि अश्विनी वैष्णव यांनी काल दिली. या योजनेच्या लाभार्थी घरांना 300 एकक वीज मोफत मिळणार असून अतिरिक्त विजेच्या विक्रीतून 15,000 रुपये कमवण्याची संधी आहे. देशात 3 सेमी कंडक्टर युनिट्सच्या स्थापनेलाही मान्यता दिली असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. खरीप हंगाम 2024साठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांवर पोषण आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. हे सॉफ्टवेअर सगळ्या विद्यापीठांना देण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत दिली. यामुळे शिक्षकानं कोणत्याही भाषेत शिकवलं तरी विद्यार्थ्याला ते मातृभाषेतूनच समजू शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या सुधारित विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे असंही पाटील म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदनं आढळल्याची बाब धक्कादायक आहे. याची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. राज्याचा हंगामी अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आणि मागासवर्गीय या साऱ्यांचाच भ्रमनिरास करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा संकल्प असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी काल केली. अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. दरम्यान अधिवेशनाच्या कालच्या 3ऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधिमंडळ परिसरात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये कर्जासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा 8 वर्षांऐवजी कायमस्वरूपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून ही कर्ज योजना राबवण्यात येते. या निर्णयामुळे अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लिम समाजात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. राज्यातल्या अनेक मुस्लिम संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या निर्णयासाठी आभार मानले आहेत. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन पद्धतीनं देण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा 9 विभागीय मंडळातून 16,09,445 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यभरातल्या 5,086 केंद्रांवर ही परीक्षा होईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकरणांना आळा बसावा यासाठी मंडळाकडून 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. ही परीक्षा 26 मार्चपर्यंत चालणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असं आवाहनही केसरकर यांनी केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 80 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार तसंच दिव्यांग मतदारांना घरून मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सांगली आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी निवडणुकीत प्रत्येक पात्र नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. आदर्श गावचे राज्य कार्याध्यक्ष आणि अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार इथले पोपटराव पवार यांनी नागरिकांना आणि नवमतदारांना मतदानाचं आवाहन केलं आहे. आपल्या लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक प्रक्रिया. जे नवीन मतदार आहेत यांना मी असं एक आवाहन करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपणही आपलं मतदान देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचं आवाहन. कारण मी स्वतः प्रत्येक वेळेस हक्क मिळाला तेव्हापासून मतदान करत आहे. तर आपणही सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपलं मतदान नोंदवावं ही सर्वांना विनंती. अभिनेते शिवाजी साटम यांनीही माझं पहिलं मत देशासाठी या अभियानाअंतर्गत युवा पिढीला मतदान करण्याचं आवाहन केलं. मित्रांनो, माझं पहिलं मत माझ्या भारत देशासाठी आहे. हो, मतदान करणं हा केवळ माझा जन्मसिद्ध हक्क नव्हे तर एक कर्तव्य सुद्धा आहे. तो जेव्हा आपण मतदान करतो ना तेव्हा आपण ते मत आपल्या देशाच्या विकासासाठी, देशाच्या भवितव्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी करत असतो. हे विसरता कामा नये. तेव्हा मतदान नक्की केलंच पाहिजे आणि ते कर्तव्य पार पाडायलाच हवं. तेव्हा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी मतदान करायचंच. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कोणत्या आणि किती जागा लढवायच्या याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 32वा दीक्षांत समारंभ राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झाला. यावेळी 19,716 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 118 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं तर 205 स्नातकांना पीएचडी प्रदान करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात 42 ठिकाणी संकल्प यात्रेचा चित्ररथ पोहोचला. या टप्प्यात 10,000पेक्षा जास्त नागरिकांनी यात्रेला भेट देऊन विविध योजनांचा लाभ घेतला. नवी मुंबईतल्या दिघा विभागात साठे नगर इथंही संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरी भागातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काल गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि मन्नेराजाराम या 2 पोलीस ठाण्यांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसंच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांशी संवाद साधला आणि या नक्षलग्रस्त भागात लोकसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूचनाही केल्या. आकाशवाणी जळगाव केंद्राचे सहकारी संगीत दिग्दर्शक संजय हांडे काल सेवानिवृत्त झाले. गेली 31 वर्ष ते जळगाव आकाशवाणीमध्ये कार्यरत होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविता त्यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. अनेक प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या रचना गायल्या आहेत. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. 1965 ते 97 पर्यंत ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी अधिस्वीकृती मिळवणारे ते पहिले मराठी क्रीडा पत्रकार होत. विविध ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा, विश्वचषक हॉकी स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची त्यांनी केलेली वार्तांकनं विशेष गाजली. पुणे जिल्हा खो खो संघटना तसंच जिल्हा कबड्डी संघटनेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 1 कोटी घरांना सौर ऊर्जा निर्मिती संच देण्यासाठीच्या पीएम सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
मराठीतून शिक्षणासाठी आयआयटी मुंबईनं विकसित केलेलं सॉफ्टवेअर सर्व विद्यापीठांना देणार चंद्रकांत पाटील यांची माहिती. आरोग्य विभागातील 1400हून अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश आणि राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षा आजपासून. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.